हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 मटेरियल अकाउंटिंग मेथड आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड। आज ही आपली चौथी मेथड आहे। ह्याच्या अगोदर मी तुम्हाला लिफो, फिफो आणि सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड शिकवलेली होती आणि ही आता चौथी मेथड आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड। इलिस्ट्रेशन नंबर 11 पेज नंबर 1.58। तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। पेज नंबर आहे इलिस्ट्रेशन नंबर 11। आपण रीड करूया। प्रिपेअर स्टोर लेजर अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड इश्यूज ऑफ मटेरियल ली 45 लिमिटेड। मी इथं लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ लिरी लिमिटेड लोणी। इथं पुढे दिलेलं आहे बघा, लिरी लिमिटेड लोणी फॉर मार्च 2021। तर मी लिहिलं इथं इन द बुक्स ऑफ लिरी लिमिटेड लोणी आणि त्यांनी सांगितलंय प्रेसिंग इट ऑन ॲव्हरेज वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड। ही आपल्याला मेथड इथं फॉलो करायची आहे। क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला इथं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये रिसीट्स। तर इथं रिसीटचा मीनिंग आहे परचेज केलं आणि इथं दिलेलं आहे इश्यू। इश्यू म्हणजे आपण काय केलेलं आहे, आपल्या फॅक्टरीतून गुड्स गोज आउट झाला, इथं मिळाला आणि बॅलन्स किती राहिला ते आपल्याला सांगायचं आहे। ह्याच्या अगोदरच्या मेथड मध्ये ह्याच्यामध्ये फक्त रेटचा कॉलम नव्हता, आता इथं 3 कॉलम आलेले आहेत, क्वांटिटी, रेट, अमाउंट। बाकी टेबल तुमचा ॲज इट इज आहे, जसं की लिफो फिफो ज्या मेथडला होता तोच टेबल मी इथं प्रिपेअर केलेला आहे। फक्त सिंपल ॲव्हरेज मेथड मध्ये रेटचा कॉलम नव्हता, इथं रेटचा कॉलम आहे। तर आपण सर्वात प्रथम बघूया काय सांगितलेलं आहे। रिसीट झालेले आहेत फर्स्ट। ह्या मेथड मध्ये काय तुम्हाला शिकायचं आहे, तर जेव्हा पण तुम्ही रिसीट कराल त्यावेळेस तुमचा काय होणार आहे, रेशो चेंज होणार आहे, म्हणजे बॅलन्सला येणारा रेशो तुमचा इथं चेंज होईल। तर बॅलन्स किती बघायचा आहे तिथलाच रेशो तुम्ही इथलाच रेट तुम्हाला इथं फॉलो करायचा आहे। तर आपण बघूया सर्वात प्रथम काय दिलेलं आहे। फर्स्ट मार्च इथं दिलेलं आहे फर्स्ट, इथं मी लिहिलेलं आहे 2021 मार्च आणि आपल्याला सांगितलेलं आहे मार्च। बघा मी लिहिलेलं आहे फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2021 आणि स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल ली 45। तर मटेरियल ली क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मटेरियल ली 45। बघा इथे क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मटेरियल ली आहे 45 म्हणून आपण लिहिलेलं आहे। तर फर्स्ट मार्चला काय झालेलं आहे, रिसीट म्हणजे इथं येणार आहे, इश्यू म्हणजे इथं येणार आहे आणि मग बॅलन्स इथं येणार आहे। तर पर्टिक्युलर्स म्हणजे रिसीट दिले तर तुम्ही इथं लिहायचं आहे परचेज। परचेज मध्ये तुम्हाला क्वांटिटी युनिट दिलेले आहेत 1000 क्वांटिटी युनिट 1000 क्वांटिटी 1000 युनिट तुम्ही परचेज केलेले आहेत आणि त्याचा पीओ नंबर आहे 8 म्हणजे रिसीट नंबर आहे 8 आणि रेट दिलेला आहे ₹10 पर युनिट, 10 रुपये रेट आहे, एका युनिटला 10 रुपये। तर 1000 युनिटला किती, तर इथं तुम्ही अमाऊंट पुट करू शकता 10,000 इंटू 10। बघा असं आहे 1000 इंटू 10 म्हणजे आन्सर येईल 10,000 असेल। ह्या दोघांचं इंटू केलं अमाऊंट आली आपली इथं 10,000। आता एक लक्षात ठेवायचं आहे, ह्या मेथड मध्ये जी पण तुमचा बॅलन्स राहणार आहे त्या बॅलन्स साठी तुम्हाला काय करायचं आहे, एक रेट हाच रेट इथं येतो असं नाही, इथला रेटचा कॉलम तुमचा चेंज होणार आहे। तर तो रेट काढायचा कसा ते आपण कॅल्क्युलेशन मध्ये पाहणार आहे। तर सर्वात प्रथम जे हे युनिट आहेत 1000 युनिट, बघा तारीख टाकते मी 1 मार्च इज इक्वल टू 1000 हे युनिट इंटू रेट इंटू ₹10 डिवाइड बाय, तर जे हे युनिट असतात तेच युनिट इथं डिवाइड होणार आहे म्हणून 1000 युनिट। हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, युनिट इंटू रेट डिवाइड बाय युनिट, युनिट इंटू रेट हा
डिवाइड बाय 1000. तर ह्या 1000ला 1000 गेले, आन्सर आलं, रेटचा आन्सर आलं ₹10. आता हा जो 10 तुम्ही जे आन्सर फाइंड केलेला आहे, आता बघा तुमच्याकडे बॅलन्स, आता पहिलाच एंट्री आहे त्यामुळे ॲज इट इज येईल, पण जो रेटचा कॉलम आहे हा जो रेट आहे आणि हा आपण जो फाइंड केलेला हा रेट आपण काय करणार आहे, इथं रेटच्या कॉलम मध्ये पुट करणार आहे. हे लक्षात ठेवा, हा रेट हा नाही, तर जो हा रेट आला 1 तारखेला हा रेट आहे आणि आपण फाइंड काय करतोय, रेट, म्हणून ॲव्हरेज रेट, तर रेट आला त्याचा ₹10. तर मग बॅलन्स किती होता, 1000 युनिट. 1000 युनिट, 1000 इंटू 10, 1000 इंटू 10, 1 1 जा 1, 1 2 3 4, 10,000. अमाऊंट आली 10,000. अशा पद्धतीनं आपला पहिली 1 मार्चची तारीख कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट डेट बघा क्वेश्चन मध्ये किती दिलेली आहे, तर नेक्स्ट डेट आहे 15 मार्च. दोन्हीकडे कम्पेअर करायचं आहे, एका खाली एक नाही बघायचं. तर 1 मार्च आहे, इथं 3 मार्च आणि इथं 15 मार्च. तर 1 मार्च नंतर येते 3 मार्च. तर तारीख नीट बघा, पुढं मागं होऊ देऊ नका. इथं आहे 3 मार्च. इथं काय झालेलं आहे, इश्यू झालेला आहे. इश्यू झालेला आहे, किती झाले ते इश्यू, 500 युनिट. इश्यूज इथं येत नाही, तर इथं येतं 500 युनिट. आणि मला वाटतं MRN नंबर त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, तो आहे 6. MRN नंबर म्हणजे बिलाचा नंबर आहे, ह्याचा संबंध तुमच्या कुठं आन्सर फाइंड करताना येणार नाही. तर आपल्याला हा रेट घ्यायचा असतो इथला, तर हाच रेट इथं घ्यायचा आहे. ह्याच रेट नीट बघा, हा रेट आहे तो इथं येईल 10. 500 इंटू 10 म्हणजे अमाऊंटचा कॉलम आहे 5 1 जा 5, 5000. किती अमाऊंट आली इथं, 5000. आता नीट बघा, इश्यू केले म्हणजे काय केलं, देऊन टाकले. तुमच्याकडे किती बॅलन्स होता, 1000 युनिट तुमच्याकडे होते, त्यातून तुम्ही 500 युनिट देऊन टाकले, इश्यू केले. मग राहिले किती युनिट, 500 युनिट. मग राहिले पण 500 युनिट. रेट पण हाच राहील, हा जो वरचा होता तो, आणि अमाऊंट इज 10,000. परचेस केलं की तुम्हाला मग इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. इश्यूच्या वेळेस इथलाच रेट इथं येतो, बॅलन्सला पण हाच रेट तिथं राहतो. तर असं पुढे बघा, 3 मार्च नंतर आहे, मला वाटतं 9 मार्च आहे, इश्यूज येते. नीट बघा क्वेश्चन मध्ये, 9 मार्च काय झालेलं आहे, इश्यू झालेले आहेत. अमाऊंट युनिट दिलेले आहेत 250 युनिट, 250 युनिट. आणि MRN नंबर आहे 8. आता इथला रेट कसा काढायचा, तर इश्यू केल्यानंतर तुम्हाला इथं वर्किंग करायचं नाही, फक्त परचेजच्या वेळेस वर्किंग करायचं आहे. मग रेट कुठला, तर हाच 10. बघा नीट. आता आपण काय केलं, तुमच्याकडे युनिट किती होते, 500 युनिट बॅलन्स होते, शिल्लक होते, त्यातले तुम्ही 250 युनिट इश्यू केले, देऊन टाकले. राहिले किती, 250 युनिट शिल्लक राहिले. म्हणजे इथं तुमचे बॅलन्स येईल 250 युनिट. बट त्याच्या अगोदर तुम्हाला या दोघांचे इंटू करायचं आहे. 25 1 जा 25 आणि 2 0, 2500, 250 इंटू 10, 2500. आता बघा, 500 युनिट तुमच्याकडे शिल्लक होते, त्यातनं तुम्ही 250 युनिट्स देऊन टाकले, राहिले किती, 250 युनिट्स. रेट किती राहणार आहे, ते अमाऊंट किती राहील, 2500. ह्या दोघांचं इंटू केलं, 250 इंटू 10, आन्सर येईल 2500. आता तुम्ही म्हणाले वर्किंग कधी करायचं आहे, तर वर्किंग तुम्हाला जेव्हा तुम्ही परचेज कराल त्यावेळेस वर्किंग करायचं आहे, इश्यूला नाही. ह्याच्या अगोदरच्या मेथड मध्ये आपण इश्यूच्या वेळेस वर्किंग करत होतो. तर 9 मार्च नंतर डेट आहे 15 मार्च. 15 ह्यावेळेस काय झालेलं आहे, परचेज. आता तुम्हाला वर्किंग करावं लागणार आहे. इथं परचेज किती युनिट केलेले आहेत बघा, 1500 युनिट. MRN PO नंबर आहे 12 आणि रेट आहे 9.
रेट आहे 9. आता तर रेट दिलेला आहे, रेट दिलेला आहे 9. त्या दोघांचे इंटू करा, बघा किती येत आहे 1500 इंटू 9. आन्सर करून बघा किती येते 13,500. 13,500. आता मध्ये तुमचा इथला बॅलन्स येणार आहे, तो तुम्हाला वर्किंग करून काढायचा आहे. मग तो कसा काढायचा, तर हा बॅलन्स आणि ह्या बॅलन्स म्हणजे हे पूर्ण, ही जी पूर्ण एंट्री आणि ह्या एंट्रीचा आपल्याला इथे विचार करायचा. युनिट आणि रेट, युनिट आणि रेट ह्या फॉर्म्युल्यामध्येच ठेवायचं आहे. सेम तसंच आहे. 15 मार्च काय झालं बघा, 15 मार्चला तुमच्याजवळ किती बॅलन्स अवेलेबल होता, युनिट 250 युनिट इंटू रेट. रेट किती होता त्याचा 10 रुपीज 10 प्लस, बघा मी तुम्हाला थोडंसं हवं तर इथं प्लसचं साईन रेड पेनने दाखवते. प्लस ह्याला हवं तर तुम्ही ब्रॅकेट घाला, इन ब्रॅकेट हे 1500 युनिट इंटू ₹9 डिवाइड बाय हे युनिट प्लस हे युनिट. 1500 युनिट प्लस आपण असं करू, हे पहिले 250 युनिट प्लस 1500 युनिट. युनिट घेतले, हे युनिट आणि हे युनिट यांचं प्लस केलं. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिले या दोघांचं इंटू करा. 250 इंटू 10, 250 इंटू 10 2500. आन्सर येते 2500 प्लस 1500 हे युनिट इंटू 9 13,500. इथे 13,500 डिवाइड बाय ह्या दोघांचं प्लस 250 प्लस 1500 प्लस करतोय दोघांचं 0 1750. आता या दोघांचं पहिलं प्लस करा, किती येतंय बघा 2500 ह्याच्यात ऍड करा. हे किती येतंय बघा 16,000. किती आलं वरचा आन्सर 16,000 डिवाइड बाय 1750. कॅल्क्युलेट करा किती आन्सर येतंय बघा. आन्सर येतंय, हे युनिट्स आहे आणि रुपीज आहे, वरचे रुपीज आहे. तुम्ही रुपीज लिहा, नाही लिहिलं तर चालेल, मी तर लिहिते रुपीज आणि हे आहेत युनिट्स. आन्सर किती येतंय बघा 9.143. कॅल्क्युलेट करायचं आहे. हा झाला तुमचा रेट, हा तर तुम्हाला कळावं म्हणून इथे लिहिते रेट. हा पण होता तुमचा रेट, कुठला तर बॅलन्सचा रेट इथला. आता बघा विचार करा बॅलन्स किती राहिला. हे 250 ऑलरेडी तुमच्याजवळ आहे आणि जेव्हा पण तुम्ही परचेज करता त्यावेळेस काय करायचं आहे, ऍड करायचे असतात. युनिट मध्ये युनिट ऍड करायचे. 1500 किती येतंय बघा 1750. बॅलन्स किती राहिला 1750 युनिट. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर हा जो आपण रेट काढला हा तो इथं लिहायचा आहे 9.143. आता अमाऊंट तुमची चेंज होईल. काय होईल 1750 हे युनिट इंटू 9.143. कॅल्क्युलेट करून बघा, इंटू करायचं आहे. किती आन्सर येत आहे बघा 16,000. कॅल्क्युलेट करा 16,000 म्हणजे त्या आन्सर आलं 16,000. हे 16,000 मी इथं पुट केले. समजलं का बघा. जेव्हा पण तुमचा बॅलन्स येईल तेव्हा तुम्हाला हे वर्किंग करायचं आहे आणि ते पण परचेजच्या वेळेस, सेलच्या वेळेस नाही किंवा इश्यूच्या वेळेस नाही. त्याच्यानंतर 15 मार्च नंतर बघा कोणती तारीख आहे 20 मार्च. 20
इथं झालेला आहे इश्यूज. किती युनिट इश्यू झाले की इथं येणार आहे 1250. 1250. आता इथं रेट कुठला घ्यायचा, तर हाच रेट इथं घ्यायचा 9.143 म्हणजे 1250 इंटू 9.143. कॅल्क्युलेट करून बघा किती आन्सर येत आहे. 11,429. 11,429 आन्सर येत आहे. इथं आलंय 11,429. 429. मला वाटतं आहे विजिबल. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याजवळ बॅलन्स. आता हे गेलेत इश्यू म्हणजे आपल्याकडून आउट ऑफ झालेत, गेलेत ते. तुमच्याकडे किती युनिट शिल्लक होते 1750. गेले किती 1250. राहिले किती 500 युनिट. रेट कुठला येईल हाच किंवा हा, दोघं पण एकच आहे. म्हणजे इथं आन्सर येईल 500 इंटू 9.143. ह्याचा आन्सर बघा किती येते. बॅलन्स करून बघा 4,571. 4,571 एवढा आन्सर येत आहे. जिथे 4,571. 20 मार्च नंतरची तारीख आहे 13 मार्च. इथं परचेज झालेला आहे, तुम्ही क्वेश्चन मध्ये बघू शकता. काय झालेलं आहे परचेज किती युनिट झालेले आहे तिथं बघा 500 युनिट. पीओ नंबर आहे 20, युनिट आहेत 500 आणि रेट आहे 8. रेट आहे 8. इंटू करा 500 इंटू 8. 4,000. 8,45. 4,000 रुपये. मी असं केलं 500 इंटू 8. 8 5 40. 1 2 0. 4,000 रुपये. आता बॅलन्स बघायचा आहे. बॅलन्स बघायचा असेल तर आपल्याला इथं इंटू करावं लागेल. पहिलं तुम्ही बघू शकता युनिट किती आहेत शिल्लक तुमच्याकडे 500. परत खरेदी केले तुम्ही 500 युनिट. म्हणजे तुमच्याकडे झाले किती युनिट 1000 युनिट. परचेजच्या वेळेस ह्या युनिटमध्ये हे युनिट ऍड करायचे आहेत आणि सेलच्या वेळेस ह्या युनिट मधून हे युनिट मायनस करायचे होते. नीट लक्षात ठेवा, एकदा मायनस होतं एकदा प्लस होतं. तर बघा आता 500 युनिट होते आणि हे 500 युनिट, हे 500 युनिट प्लस हे 500 युनिट. तुमच्याकडे किती युनिट झाले 1000 युनिट. आता तुमच्याकडे बॅलन्स आहे. पण रेट आणि अमाऊंट काढायची आहे. रेट कसा काढायचा, आता बघा रेट काढताना काय करायचं आहे, हे युनिट इंटू रुपीज प्लस हे इंटू हे सेम असंच येणार आहे. पहिला हे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे प्लस करायचं आहे. डिवाइड बाय हे प्लस हे असं येईल. तर इथं बघा आता कळेल तुम्हाला. मला वाटतं मी वर करते जरा. हे इथं लिहिते आन्सर 9.443 रेट आहे हा. थोडी पेस्ट केली. आता 15 मार्च नंतर 13 मार्च. परचेजच्या वेळेस तुम्हाला वर्किंग करायचं आहे. जेव्हा पण तुम्ही परचेज कराल तेव्हा काय करायचं आहे, वर्किंग करायचं आहे 13 मार्च. इथं काय येईल बघा, हे युनिट 500 युनिट इंटू 9.143 इन प्लसचं साइन मी रेड पेनने दाखवते. प्लस बघा आपण काय केलं 500 इंटू 9.43 प्लस हे 500 युनिट परचेज केलेले आहे इंटू रेट 8 रुपीज 8. तुम्ही इथं पण ₹9 म्हणू शकता. डिवाइड बाय हे युनिट प्लस हे युनिट. 500 युनिट हे युनिट प्लस हे युनिट प्लस हे युनिट.
500 युनिट्स. इथे युनिट्स म्हणू शकता. ह्या दोघांचे इंटू करा. 500 इंटू असं करायचं आहे. 500 इंटू 9.143 किती येते बघा. आन्सर करून बघा. 4571. ह्या दोघांचे इंटू इथे केलेलंच आहे बघा आपण कुठेतरी आता. 4500 इथे केलेलंच आहे. तर आन्सर आलं त्याचं 4571. ह्या दोघांचे इंटू प्लस ह्या दोघांचे इंटू 45. 4500 इंटू 8 डिवाइड बाय 500 प्लस 500 1000 युनिट. बघा बरं किती येते आन्सर. ह्या दोघांचं प्लस केलं 8000. ह्या दोघांचं प्लस केलं 8571 डिवाइड बाय 1000. आन्सर येतं 1 2 3 1 2 3 8.571 रुपीज. हा रेट आहे. कसं केलं बघा. 1 2 3 0 आहेत म्हणून 1 2 3 इथं डॉट असं केलं मी. तुम्ही कॅल्सीवर करू शकता. कॅल्सी अलाउड आहे तुम्हाला. आहे रेट. हे रुपीज आहे. मी रू लिहिलंय. हे रू आहे. हा झाला रेट. मग हा रेट मला कुठं पुट करायचा आहे. इथं 8.571. आता इंटू करायचं आहे. 1000 इंटू हे मला वाटतं 8571. आन्सर येईल 8571. नीट बघा काय केलं मी इथं. 1000 इंटू 8.571. आन्सर आलं. तुम्ही कॅल्सीवर करा. 8571 आन्सर आलं. म्हणून मी हे अमाऊंट आहे तिथं पुट केली. समजलं असेल. जेव्हा पण तुम्हाला इथला बॅलन्स काढायचा असेल परचेस केल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे. बॅलन्स शोधायचा आहे. हा परचेसच्या वेळेसचा बॅलन्स आहे. हा परचेसच्या वेळेसचा बॅलन्स आहे. आणि हा परचेसच्या वेळेसचा बॅलन्स आहे की तो तुम्ही आपण वर्किंग करून फाइंड आउट केलेला आहे. आता नेक्स्ट डेट आहे 31 मार्च. किती आहे. 31 मार्चला काय केलेलं आहे. इश्यू केलेले आहेत 500 युनिट्स. 31 मार्च इथं काय केले. इश्यू केले. इश्यूज 500 युनिट. रेट आहे MR नंबर आहे 500. इश्यू मध्ये जाईल चुकून तिथं गेलं 19. MR नंबर आहे 19. मग काय करायचं आहे. हाच रेट इथं घ्यायचा 8.571. ह्या दोघांचे इंटू करायचं आहे. म्हणजे असं आन्सर येईल 500 इंटू 8.571. 571 इंटू करा. आन्सर येत आहे 4285.50. म्हणजे इथं आन्सर येईल 4285.50. आता बॅलन्स बघायचा आहे. आपल्याकडे शिल्लक होते 1000 युनिट. किती शिल्लक होते. 1000 युनिट. त्याच्यातून आपण 500 युनिट्स देऊन टाकले. राहिले किती युनिट. 500 युनिट. राहिले किती 500 युनिट. रेट पण हाच राहणार आहे 8.571. आणि इंटू केल्यानंतर आन्सर इथं एवढंच येणार आहे. कारण परत करू नका. इंटू करतो. ह्या दोघांचे इंटू केल्यानंतर आन्सर येईल 4285.50 पैसे. हे झालं आपलं आन्सर. त्याच्यामध्ये रिमार्क काहीच नाही आला. कारण नाही डिफेक्टिव्ह गुड्स नाही. काय स्पॉइलेज झालं. स्क्रॅप झालं. ब्रोकन झालं असं काही दिलेलं नाही. तर हे वर्किंग कधी करायचं आहे. जेव्हा तुम्ही परचेज कराल तेव्हा बॅलन्ससाठी जो पण रेट आहे तो फाइंड करण्यासाठी हे वर्किंग करायचं आहे. आणि हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.